हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? आय होप सगळे खूप मस्त आणि मजेतच असाल. दररोजप्रमाणे आजच्या ही दिवसाची सुरुवात झालेली. घरातली कामं उरकून 1 वाजता मी बरोबर मशीनवरती बसलेले आणि आज खूप छान असं सरप्राईज भेटलं. काय भेटलं त्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पुढे कळेलच. आणि दररोजसारखं आपलं कामं उरकली आणि बसले कामाला. दुपारचे 1 वाजले होते आज, कारण बाहेरचं घरातलं वगैरे भरपूर आज काम होतं. क्लिनिंग वगैरे, जरा डीप क्लिनिंग वगैरे होती, त्यामुळं मग सगळं झालं आणि मग म्हणलं बसले. आता 1 वाजता बसले. माझा अजिबात कामाचा टायमिंग फिक्स नसतो. 1ला जे बसले, रात्री 9 वाजू 10 वाजू, रात्रीच्या स्वयंपाकाच्या वेळेस शक्यतो उठते, टी व्ही लावली, लागले कामाला, असा विषय आहे. आणि हे रात्री अचानकच 8 वाजता घरी आले, 8 ते 8:30 वाजता, आणि म्हटले की चला तुम्हाला बाहेर जेवायला घेऊन जातो. तर बाहेर जेवायला घेऊन जायचं कारण असं आहे की 2 दिवसाखालीच आमच्या दादूचा बड्डे झाला होता आणि आम्ही त्याला काहीच म्हणजे काहीच गिफ्ट नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. त्याला थोडंसं बाहेर घेऊन वगैरे गेले की त्याला बरं वाटतं. बड्डे पण सेलिब्रेट नाही करत, आता तो मोठा झाला त्यामुळे. आणि मग काय नाही, मग हे आले आणि म्हटले की चल दादूचा बड्डे झाला परवा, कुठंच नाही घेऊन गेलो त्याला, थोडंसं बाहेर घेऊन जाऊ. मग तो तर काय एवढा जास्तीचा खुश होता. मग बस त्याला तर तेवढंच पाहिजे असतं. संडेला अजिबात आम्हाला दोघांना वेळ नसतो. ह्यांना पण दुकानावरती भरपूर कस्टमर गर्दी असते आणि मलाही अजिबात वेळ नसतो. माझ्याही मागं माझी कामं असतात. खूप जास्तीचा बिझी असतो संडे आमचा. आणि रात्री आम्ही केक देखील त्याचा रात्री 11 11:30 वाजता कट केला, हे घेऊन आले त्यावेळेस. मग ह्यांना आज वेळ होता, म्हटले की चल जाऊन येऊया. तर ड्रेस कसा वाटतंय नक्की सांगा. सिंपल सोबर पटकीने ड्रेस घातला आणि माझा चेहरा बघू शकता तुम्ही. काहीसुद्धा कोणत्याही प्रकारचा कसलाच मेकअप नाही केला. फक्त इवन मी पावडर कॉम्पॅक्ट लावलं थोडंसं आणि लिपस्टिक वगैरे लावली. लिपस्टिकचे 2 शेड मिक्स करून लावले. माझ्याकडला हा शेड मरूनवाला खूप जास्तीचा मला आवडतो आणि खूप जण असं म्हणतात की खूप छान दिसतो. तर ही स्वीट ब्युटीचं लिपस्टिक आहे की जे खूप सुंदर आहे आणि लॉंग लास्टिंग आहे. खूप छान असं त्याचं हे आहे. आणि माझ्याकडे लिप ग्लॉस पण खूप छान आहे, त्याचंच आहे. तर मग मी अशी साधं आणि सिंपल अशी वेअर केलेला ड्रेस पण. आणि मग आम्ही निघालो आणि हे माझं होतं की मी त्यासाठी लाँगवाल्या इयरिंग्स नाही घालत. घातल्या की मी ज्यावेळेस कोंब करते त्यावेळेस माझ्याकडनं नक्की हरवतात. असं कित्येक इयरिंग्स माझ्याकडनं हरवल्यात. पण आता घाई गडबडीत मग काय आवरलं आणि मला एवढा जास्तीचा कंटाळा आला होता. दररोज उठा हे ते, थोडंसं असं कधी बाहेर गेलं की बरं वाटतं. आता खूप दिवसानंतर आम्ही आज बाहेर गेलो आणि काय नाही, मग बड्डे पण सेलिब्रेट नव्हता, काय नव्हता. मग त्यांनी म्हटले की चल कमीत कमी त्याला बाहेर जाऊन आपण जेवायला तरी घालून घेऊन येऊ शकतो, बाकी तर काय केलं नाही. म्हणलं ठीक आहे. आणि ह्यांचं चाललेलं की संडेला जाऊ, परत संडेला पण नाही जमलं कारण हे उशिरा आले. परत सोमवारी पण नाही जमलं. इव्हन 4 दिवस रेग्युलर उपवासच येत होते माझे. उपवासच होते कंटिन्यू, गुरुवारपासून ते सोमवारपर्यंत कंटिन्यू उपवास होते. आणि हे बघा, एवढे खुश असतात बाहेर जायला म्हटलं की खूप जास्तीचं खुश असतात. पण मला जास्त बाहेर जायला नाही आवडत. म्हणजे आवडत नाही असं नाही आहे, जातो पण कधीतरी ठीक आहे. सारखं सारखं असं बाहेर जाऊन बाहेरचं खाणं नको वाटतं. त्यापेक्षा घरी बनवलेलं मला बेटर वाटतं. त्यानंतर जेवण झालं आणि आमच्या पप्पांनी छान असं आमच्यासाठी मसाले पान घेतलं. तर दादू तर अजिबात नाही खाल्लं. दादा नाही नाही मी नाही खाणार, म्हणलं खाऊ पण नकोस तू. आणि मग त्यानं बडीशेप वगैरे घेतली आणि निघलो. बघा तुम्ही, आमच्या घराकडला रस्ता तुम्ही बघू शकताय. एवढी जास्तीची थंडी असते, पूर्ण पूर्ण झाडे आहेत याच्या वेळेला. खूप छान असं वातावरण आहे आमच्या इकडे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब